बस स्टँडवर वडापाव विकणारा मुलगा आज अख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसवतो. हा आहे निलेश वैरागर, झोपडपट्टीत वाढलेला मुलगा. वडील वायरमॅन पण कायम दारूच्या नशेत. आई अशिक्षित, 2 बहिणी. घर चालवण्याची जबाबदारी लहानपणापासून निलेशवर. शाळेत असतानाच बस स्टँडवर वडापाव विकला. पैशांची चटक लागली. शाळा सुटली, पण स्नेहालय बालभावना एनजीओ मुळे 10वी पास झाला. रात्री हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय, सकाळी फुटबॉल कोच. वॉर्ड बॉय म्हणून काम करताना डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण 11वी सायन्सला फक्त 1% ऍडमिशन केलं. स्वप्न मोडलं, पण मेहनत नाही थांबली. कॉलेजमध्ये मिमिक्री करताना नाटकाची आवड लागली. एक चित्रपटात छोटा रोल मिळाला. शूटिंगसाठी 1 महिना बाहेर गेला आणि घरी आईकडे जेवायला अन्न नव्हतं. तेव्हाच कळलं, एक पिक्चर आयुष्य बदलत नाही. तो पुन्हा हॉस्पिटलला कामाला लागला. नाईट ड्युटी करून बायको सोबत फनी रील्स बनवू लागला. स्वतःच्या रंगावरच कॉमेडी केली. लोक हसू लागले, रील व्हायरल झाले. फेमस होऊनही त्याने लगेच जॉब नाही सोडला. इंस्टाग्राम प्रमोशन्स मिळाले, घरचं कर्ज फेडलं. 2024 मध्ये तो फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर झाला. या प्रवासात आकाश, ऋषी, सोनू आणि विराज यांची साथ निलेशला मिळाली. निलेश म्हणतो, एक व्हायरल रील म्हणजे सक्सेस नाही, रोज मेहनत, अभिनय आणि लोकांना काय आवडतं याची समज लागते. हा व्हिडिओ त्या मुलाला पाठवा जो घरची जबाबदारी घ्यायला आळस करतो.